निगेटिव्ह साईन हे सॉल्व करू. 10x आणि 8x 10x प्लस 8x 18x निगेटिव्ह 4y आणि 2y म्हणजे काय येणार आहे निगेटिव्ह 2y आणि 29 मायनस 17 2 and 1 प्लस 12 इक्वल टू 0. आता ह्या सगळ्याला 2 नी डिवाइड करता येतं तर इथे आपण 2 नी भाग देऊ. 18x minus 2y plus 12 equal to 0. नाइन एक्स दोन्ही इथं आपण सगळ्यालाच 2 नी भाग द्यायचा आहे. मग 18 भागिले 2 9 18 मायनस 2 9 9x मायनस y प्लस 6 इक्वल टू 0. This is the required